Dear friends and students, today we are going to discuss about page number 104. Before going to start the historical background of the poet Robert Southey of poem number 2.3, The Inkscape Rock. But before going to start the routine or historical background of the poet, in the last period we have discussed about the Marathi line by line meaning of the poem The Inkscape Rock. Detailed meaning we have discussed for theme of the poem. So today we are going to study about page number 104, that you look on the page number 104, and the Inkscape रॉक. इन्स्केप म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इन्स्केप म्हणजे एक खडक आहे आणि तो त्याची समरी वगैरे तुम्ही काल बघितलेले आहे. तर आता जे पेजवर बघता आहात तुम्ही ते डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे मी इथं. तर रॉबर्ट साउदे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, born on 1774 to born on 1774, 1774ला जन्म झाला, अँड डायड ऑन 1843, 1843ला मृत्यू. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल. ब्रिस्टॉल हे ठिकाण कुठलं आहे तर इंग्लंडमधलं, इंग्लंडमध्ये जन्म झाला. ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर. आता सन ऑफ ड्रॅपर म्हणजे का गरिबी घरचा असा तो जन्माला आलेला, गरिबीत जन्माला आलेला. एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल. कुठं शिक्षण झालं? वेस्टमिनिस्टर स्कूल्स अँड बॅलॉयल कॉलेज, ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड या ठिकाणी त्यांचा शिक्षण पूर्ण झालं. ही वॉज अ पोएट, लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 टू 1843. तर एक इंग्लंडमध्ये ते लॉरेट म्हणजे प्रसिद्ध असे कवी म्हणून त्यांचा कार्यकाल जो आहे तो 1813 ते 1843 हा प्रसिद्ध कवी म्हणून ते इंग्लंडमध्ये त्यांनी काम पाहिलं. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक, त्यांच्या कलेक्शन ऑफ पोएम्स ज्या आहेत त्यातल्या काही निवडक कविता इथं दिलेल्या आहेत. द स्कॉलर एक, त्यानंतर द बॅटल ऑफ बेलहाइम, त्यानंतर बिशॉप हॅटो, त्यानंतर आपली जी आता प्रेझेंट पोएम आहे ते इन्स्केप रॉक इत्यादी कविता ETC आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. तर मुलांमध्ये ह्या कविता अतिशय प्रसिद्ध अशा कविता झाल्या, लिखाण त्यांचं. द इन्स्केप रॉक, आता प्रेझेंट पोएम जी आहे आपली ती बघा कशाविषयी काय आहे. इन्स्केप रॉक इज अ बॅलॅड. बॅलॅड म्हणजे काय? एक आपण त्याला पोवाडा पण म्हणतो किंवा शॉर्ट स्टांझाज पोएम. एक लहान लहान स्टांझा किंवा म्हणजे लहान लहान कडवी असणारी, तर 4-4 ओळींची कडवी तुम्हाला दिसेल. जरी कविता 17 कडव्यांची असेल तर 4-4 ओळींची लहान कथा किंवा लहान कडव्यांची कविता, शॉर्ट स्टांझाज म्हणजे सुद्धा बॅलॅड असा अर्थ होतो. तर ही कविता आपली लहान लहान कडव्यांची कविता अशी आहे. इट्स अ स्टोरी ऑफ 14th century अटेम्प्ट बाय ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. ही जे आपले इथल्या ॲबरब्रोथक जे आहेत ते कोण आहेत? एक ख्रिश्चन मठाधिपती आहेत. त्यांची कथा या कवितेतनं मांडलेली आहे. कोणाची? ॲबॉट, नाव नीट लक्षात ठेवा, ॲबॉट ॲबरब्रोथक आणि राल्फ रोवर हे दोन व्यक्तीच ह्यातले महत्त्वाचे आहेत. आता ह्यातला ॲबॉट ॲबरब्रोथक हे जे आहेत ते एक मॉरल, चांगला माणूस असं यांची ओळख आहे आणि त्याबद्दलच कवितेमध्ये दिलेलं आहे इथं. तर बघा, टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल. आता ॲबरब्रोथकनं किंवा ॲबॉट आपण तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, त्याने एक वॉर्निंग बेल समुद्राच्या कडेला, तुम्ही काल जे बघितलं तिथं की मी काल स्टोरी वगैरे सांगितली, तर भरती ओहोट या टायमिंगला खलाशांना किंवा धोका किंवा खडकावर बोट आदळणं हे काय लक्षात येत नव्हतं. तर ह्या
ॲबरब्रोथकनं एक काय केलं, इन्स्टॉल्ड अ वॉर्निंग बेल. एक वॉर्निंग बेल तुम्हाला पान नंबर 104 वर तिथं दिसते बघा. इथं बेल अडकवलेली आहे. तिथं त्या पाण्याच्या कडेला एक मनोरा आहे आणि त्याच्यावर बेल अडकवलेली आहे की भरती आल्यावर वारा सुटला की बेल ऑटोमॅटिक वाजणार आणि वाजली की तिथं खडक आहे असं आतल्या प्रवाशांना किंवा खलाशांना कळणार आणि बोट बरोबर वळवून ते बाजूला नेणार. तर यासाठी त्याने ते सगळ्यांना संकेत किंवा खून म्हणून वॉर्निंग बेल बसवलेली होती ऑन इन्स्केप खडकावरती. अ नोटोरियस सँडस्टोन. सँड म्हणजे वाळू आणि स्टोन म्हणजे दगड. तर सँडस्टोन म्हणजे तिथं वाळूचे असं दगड वगैरे. आणि नोटोरियस कुप्रसिद्ध. रिफ म्हणजे नोटोरियस म्हणजे डेंजरस असं सुद्धा अर्थ लक्षात ठेवा. सँडस्टोन त्या खडकावरती त्यांनी बसवलेली. रिफ म्हणजे कुप्रसिद्ध. अबाउट 11 माइल्स 11 मैल पाण्याच्या मध्ये तिथं. 18 किलोमीटर्स ऑफ द ईस्ट म्हणजे पूर्व कोस्ट ऑफ अँगसच्या किनाऱ्याला पूर्वेच्या बाजूला त्याने अशी ती बेल 18 किलोमीटर ऑफ आतमध्ये बसवलेली होती. कुठं? अँगस म्हणजे स्कॉटलंडमध्ये. नियर दुंडी अँड फाईफ ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. तर त्या बेलवरती लाईट वगैरे बसवलेले असे हे उजेडचे. पण हे सगळं लाईट वगैरे कधी त्या खलाशांना दिसेल तर प्लेन असेल तेव्हा. पण जेव्हा धुकं वगैरे असेल तेव्हा मग ह्या बेलचा आवाज ऐकून ते आपलं त्याच्या खडकावर न आदळता बोट न मोडता बाजूला आवाजावरून त्या बाजूला बोट काढायचे. पण ही बेल कोणी बसवली तर आपले हे ॲबरब्रोथक यांनी. आणि म्हणून लोक त्यांना आशीर्वाद द्यायचे. स्कॉटलंडच्या ईस्ट म्हणजे पूर्व किनाऱ्याला त्याने ती बसवलेली होती. साऊदे म्हणजेच आपले हे रायटर वॉज इन्स्पायर्ड. एक प्रेरित करतात, मोटिवेट करतात बाय द लिजेंडरी म्हणजे लिजेंड म्हणजे दंतकथा. स्टोरी ऑफ अ पायराईट म्हणजे लुटारू. आता इथं लुटारू कोण आहे हे तुमच्या लक्षात राहू द्या. त्या वाक्यात आहे पुढं सर राल्फ द रोवर हा लुटारू आहे. आणि मग त्याची दंतकथा इथं व्यक्त केलेली आहे. हु रिमूव्ड द बेल की त्या लुटारूनं ती सगळ्यांच्या संरक्षणार्थ बसवलेली बेल होती ॲबॉटनं ते काढली. ऑन पान नंबर तुमच्या लक्षात येते 105 वरती ती बेल कट करते बाबा बोटीवरनं. तो कोण? राल्फ रॉवर करतोय. ऑन द तुम्हाला पान नंबर तिथे गेल्यावर लक्षात येईल आता. बोट कट बोटमधनं ते बेल कट करताय राल्फ रॉवर. रिमूव्ड द बेल ऑन द इन्स्केप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. ॲबरब्रोथकनं जी बसवलेली जी बेल आहे तिथं पाण्यामध्ये ती कट करतोय कोण? हा राल्फ रॉवर की जो लुटारो आहे. लुटतोय तो तिथं गेल्यानंतर तो आत भागात त्या की बोटी लुटून खूप श्रीमंत झालेला आहे तो, पण लूट करूनच. म्हणजे बॅड कॅरेक्टर आहे राल्फ रॉवेरचं. द पोएम गिव्ज अस अ मेसेज. ही कविता आपल्याला काय संदेश देते की दॅट दोज हू डू रॉंग जे चुकीचं करतील थिंग्ज विल मीट विथ डू पनिशमेंट. चुकीचं करतील त्याला परमेश्वर शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण आपल्या हातून चुका करायच्या नाहीत. मी कालच्या मराठी मिनिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. लाईन मी पूर्ण समरी मराठीतून सांगताना तेच सांगितलेलं आहे की एक चांगलं कॅरेक्टर म्हणून ॲबरब्रोथक हे कसं बेल वगैरे लावून लोकांची सुरक्षा करते. लावलेली बेल कट करणारा जो वाईट कॅरेक्टर आहे द राल्फ रोवर ते दुसऱ्या पानावरती तुम्हाला इथं दिसतंय बघा. दुसऱ्या पानावरती कट केलेली बेल वगैरे. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा बेल कट केलेली हे काय बघा. त्या रोवरनं तर ही बेल कट केली आणि त्याचा पनिशमेंट त्याला देवानं मिळालेली. त्याची बोट पुन्हा कशी बुडाली काय वगैरे बघा, त्याचं कसं नुकसान झालं. तर आपण बघूयात इथं ह्यांची जी लाईन आहे ती
सौदे वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ द पायराईट. पायराईट म्हणजे लुटारू. कोण लुटारू आहे? सर राल्फ रोवर, हू रिमूव्ड द बेल ऑन द इन्स्केप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॉट ऑफ ॲबॉरब्रोथक. ॲबॉरब्रोथकने जी बसवलेली बेल आहे त्यानं कट केली, आणि कट केल्यानंतर त्याला कशी शिक्षा झाली? तर ह्या कवितेतून द पोएम गिव्ज अस मेसेज, या कवितेतून संदेश मिळतोय की दॅट दोज हू डू रॉंग, जे चुकीचं करतील, थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट, जे चूक करतील त्याला शिक्षा ही ठरलेली आहे. ही कवितेतून संदेश आहे. तर तुम्ही आम्ही सुद्धा या कवितेतून एक लक्षात ठेवायचं की आपल्या हातून एखादी चूक झाली तर त्या चुकीला माफ नाही, त्या चुकीला शिक्षा ही होणारच. तर आता हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द पोएट बघितलेले आहे. बघा कविता पान नंबर 104 वरती आता लाईन बाय लाईन मिनिंग आपण बघूयात. कवितेची मी मोठ्या अक्षरात हे करतोय तुम्हाला दिसण्यासाठी जरा. सुरुवातीच्या लाईन, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. आता सुरुवातीला रिपीट झाले बघा, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. नो स्टर म्हणजे रिपिटिशन आहे, फिगर ऑफ स्पीच, पुन्हा पुन्हा रिपीट केलेलं आहे. काय म्हणलं इथं? नो स्टर इन द एअर. सुरुवातीला आकाश अगदी स्टर म्हणजे आवाज नाही, काय नाही. स्टर म्हणजे साऊंड, आवाज नाही हवेत, काय नाही. नो स्टर इन द सी, आकाशात काय आवाज नाही, शांत सगळं आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी, जहाज बोटी अगदी, शिप म्हणजे जहाज, बोट अगदी शांत आहे. सी कुड बी अगदी शांत. हर सेल्स फ्रॉम द हेवन रिसिव्ड नो मोशन, अगदी स्वर्गातून सुद्धा ती अगदी शांतपणाचं लक्षण दिलेलं आहे तिथं. म्हणजे माणसाचं जीवन अगदी व्यवस्थित चाललेलं आहे सुरुवातीला, पण कुठंपर्यंत आहे पुढं बघा. हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन, तर हे सगळं अगदी शांत वातावरण चाललेलं आहे. समुद्रामध्ये बोट शांत आहे, समुद्र शांत आहे, आकाश शांत आहे, सगळं वातावरण अगदी शांत आहे. त्या खडकाजवळ अगदी इंचकेप घंटाचा आवाज करत नव्हती, काय नाही, अगदी सगळं समुद्र शांत होता. आणि ती घंटा जी आहे ती आता पुढं बघा. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक, कुठलाही साऊंड नाही, चिन्ह नाही, अगदी शांत वातावरण. द वेव्स फ्लोड ओव्हर द इन्स्केप रॉक, लाटा त्या इन्स्केप रॉकवरती हळूहळू यायच्या जायच्या. सो रोज, अगदी हळुवार ते लाटवर यायची. सो लिटल दे फेल, अगदी हळुवार त्या जाऊन लाटा तिथं आदळायच्या, पण हळुवार चाललं होतं. दे डिड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल, पण बेल काय अजिबात हलत नव्हती, कारण सगळं शांत होतं. बेल कधी हलणार आहे? तर वारा सुसाट्याचा सुटल्यावर, वादळ आल्यावर वगैरे. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक, आता हा खरा मेन हे आहे बघा, ख्रिस्ती मठाधिपती, एक चांगला भला माणूस की लोकांच्या संरक्षणार्थ त्यांनी बेल बसवलेले आहे. खाली बघितलंय तुम्ही समुद्रात धोका दर्शवणारी बेल. तर त्या ब्रोथकनं हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इन्स्केप रॉक, त्यांनी ते बेल इन्स्केप रॉक, त्या इन्स्केप खडकावरती बसवली, रोलला तिथं. ऑन अ बायो मीन डेंजरस इन द स्टॉर्म, वादळ आलं वगैरे तर ते डेंजर म्हणून दाखवणारी आहे. इट फ्लोटेड अँड स्वंग, ते लगेचच बेल स्वंग म्हणजे इकडं तिकडं अशी हलणारी वाऱ्यानं, वादळ वगैरे झालं की. समुद्र शांत असताना काय नाही, पण वादळ सुरू झालं की बेल वाजणार. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग, तर वॉर्निंग आता कोणाला? खलाशी जे आहेत त्यांना, जे आत गेलेले खलाशी आहेत आणि धुकं पडलेलं आहे, त्यांना कोणीकडे किनारा दिसत नाही, अशा वेळेला बेल वाजती त्या बेलच्या दिशेनं. पण बेलच्या दिशेनं जर असेल, बेल जिथं आहे तिथं खडक आहे, तर ती दिशा जरा बदलून, म्हणजे दुसऱ्या बाजूनं, मी काल तुम्हाला चित्र वगैरे दाखवलेले आहेत, दुसऱ्या बाजूनं ते बोट टर्न करायचे आणि ह्याची वॉर्निंग ऐकून. आता पान नंबर नेक्स्ट वरती बघा, 105 पान नंबर. तर तुम्हाला मी 105 नंबरचं दाखवतो इथं, हे बघा. इथं आता बेल बसवलेले आहे बघा, तुम्हाला लक्षात येते. आणि तो बोट जे आहे तो काय करतोय, तर मी बघा इथं बोट, जो राल्फ रॉवर आहे तो आता इथं कट करतोय. तर बघा तो अजून कट करायला पुढं ते कट करतोय. चांगलं काम, विध्वंस करायचं काम तो राल्फ रॉवर करतोय. आता त्याला शिक्षा ही ठरलेली आहे. मग तर
वेन द रॉक वॉज हाईड बाय सर्जवेल. आता सर्जवेल म्हणजे काय? सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ सी. पाणी जेव्हा जास्त वाढेल, लाटा वाढतील, तेव्हा तो रॉक बुजणार आहे. हाईड म्हणजे त्या लाटेमध्ये पाण्यामध्ये बुजणार आहे. आणि मग बुजल्यानंतर लोकांना कळेल का इथं खडक आहे काय, त्याच्यावर बोट येऊन आदळणार. पण ह्यानं ते नेमकं चूक म्हणजे ह्या राल्फ रोव्हरनं तोडतोय तो. द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. मरिनर्स म्हणजे मच्छीमार असतील किंवा जे खलाशी असतील, त्या वॉर्निंग बेलकडे लक्ष ठेवून बरोबर वळण घेऊन बाजूला यायचे. अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक. आणि त्यांच्या लक्षात यायचं की पेरिलियस म्हणजे डेंजरस, धोकेदायक खडक जवळ आलेला आहे. अँड ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि मग ते ॲबरब्रोथकला ते धोक्यातनं त्यांना कळायचं बाबा इथं बेल आहे, आवाज येतोय, म्हणजे बाजूनं जा. आणि ते आपली बोट बाजूनं वळवायचे की जसे त्यांचा धोका टळायचा. आणि मग त्याचा आशीर्वाद ते कोणाला द्यायचे? ज्यांनी तो बेल बसवलेली आहे. कोणी बसवली होती? ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. त्याला अगदी मनापासून ते धन्यवाद द्यायचे. आणि नेमकी एखादी चांगली गोष्ट ह्या एखाद्या व्यक्तीने केलं तर दुसऱ्या कोणाला तर ते त्याचं चांगलं बरं वाटत नाही, एखाद्याचं चांगलं नाव घेतलेलं बरं वाटत नाही. तसाच हा इथं सर रॉल्फ रोव्हर आहे. बघा पुढं. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. अगदी आकाशामध्ये सूर्य चकाकत होता. ऑल थिंग्ज वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. सगळं अगदी आनंद चाललेलं होतं. कोणाचं? जिथल्या तिथं चाललेलं होतं. विथ द ब्लेसिंग ऑफ ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक हे चाललेलं होतं. द सी बर्ड स्ट्रीम्ड ॲज दे विल अराउंड. पक्षी इकडं तिकडं किलबिलाट करत होते, गिरट्या घालत होते, रंगीबिरंगी असे फिरत होते. विल अराउंड म्हणजे मूव अराउंड विथ जॉयफुली असा अर्थ करायचा. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. पक्ष्यांच्या ह्याच्यात माणसात सगळ्यात मध्ये जॉयस म्हणजे आनंद होता सगळं. पण ह्या आनंदाला विरजन पुढं कुणी घातलं बघा? द बॉय. BUOY. BUOY म्हणजे डेंजर. इकडल्या 5 नंबरवर तुम्हाला फ्लोटिंग ऑब्जेक्ट ऑफ द डेंजरस प्लेस. आता द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन. आता इथं एका विघ्न संतोषी माणूस त्यानं ते बेल बघितली. डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. आता स्पेक म्हणजे टिनी डॉट. तो तुम्हाला तिथं आता 5 नंबरवरती दिसतंय बघा कट करताना. त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. कोणाचं गेलं? सर राल्फ द रोव्हर वॉकड हिज डेक. त्यांनी त्याची बोट बघा त्या पानावर दिसतंय तुम्हाला 105 नंबर पानावरती. तिथं कट करायला लागला बेल. ते आपल्या हातातल्या काय तलवारीसारखं जे काय इन्स्ट्रुमेंट आहे त्यानं. तिथं तो डेककडे गेला. अँड फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. त्या टिनी डॉट जो आहे त्याच्यावरती त्याचं लक्ष गेलं. आता तो लुटारूच होता. त्या खडकावर येऊन बोटी आदळणार, आदळल्या की हे लगे मोडणार, हा तिथं त्याची बोट नेऊन लुटणार याच्या सहकार्याच्या मदतीने. हे ह्याचा लुटारूच होता तो. तर त्याचे त्या ठिकाणी गेला. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. त्याला हे सगळं वसंत ऋतू आता तुम्हाला तो आनंदी का झाला तर त्याला शिकार सापडली. वसंत ऋतू आहे, आनंदाचं व्रतक, म्हणून तो आनंदी झाला. इथं प्रश्न येईल तुम्हाला, डिस्क्राइब द माइंड ऑफ सर रॉल्फ रोव्हर. कसं आहे त्याचं? सुरुवातीला आनंदी आहे मन. आता इथं सुरुवातीला आनंदी का तर त्याला हे कट केलं ना, आपल्याला शिकार सापडते, लुटाय सापडते, असा आनंदी झालेला आहे तो. वसंत ऋतू पण आहे. ही मेड हिज विसल. अगदी विसल म्हणजे शिळ घालत असे तो इथून फिरायला लागला त्या डेकवरून. इट मेड हिम सिंग. गाणं पण म्हणायला लागला. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. मर्थफुल म्हणजे जॉयफुल. अगदी अत्यानंद झाला त्याला. बट रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. पण त्याच्या आनंदामध्ये काय होतं? विकेडनेस म्हणजे क्रूरता होती त्याच्यामध्ये, त्या आनंदात. हिज आय वॉज ऑन द इन्स्कॅप फ्लोट. त्या फ्लोटकडे गेलं बघा. तिथं आता कट करायला गेला त्या खडकावरती. इन्स्कॅप खडक आहे ना, तिथं जी बसवलेली बेल आहे तिकडे त्याचा लक्ष गेलं. कोथ म्हणजे सेड. म्हणाला काय? माय मेन पुट आउट द बोट. त्याच्यात जे बोट चालक होते त्यांना सांगितलं ती बोट कुणीकडे घ्या. आता जिकडे ती बेल बसवली त्या इन्स्केप रॉककडे घ्यायला सांगितले. अँड रो मी टू द इन्स्केप रॉक. त्या दिशेनं घेऊन चला असं त्याने आपल्या त्या बोट चालकाला सांगितलं. अँड आय शॅल प्लग द ॲबॉट ऑफ
ॲबरब्रोथक. आणि मी ती बेल प्लग म्हणजे कट करतोय बघा, तिथं दिसलंय त्याला कट केलेलं दिसतंय तुम्हाला, ती बी कट करणार आहे मी आता. पेन देणार आहे कोणाला? ॲबरब्रोथकचे जे त्याचं जे सगळे लोक वाहवा करतायत, नाव घेतायत म्हणून ते कट करणार आहे. द बोट इज लोअर द बोटमेन रो, त्या दिशेनं तो घेऊन गेला. अँड टू द इन्स्कॅप रॉक दे गो, इन्स्कॅप रॉकच्या दिशेनं ते गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट, तेव्हा बेंट म्हणजे वाकला, कुणीकडं बोटीवरून वाकलाय ती बेल कट करायला. अँड ही कट द बेल, त्यानं ती बेल तेव्हा कट केली. ती दादा तुम्हाला दिसते त्याच्यावर चित्रात, कट केली बेल. चांगलं काम होतं ते. आवाज लोकांना खलाशांना द्यायचे, धोकं वगैरे असलं तरी सुद्धा आवाज आला की बाबा इथं बेट आले, बाजूनं वळून जायचे खलाशी. पण ह्यानं चांगलं काम कट केलं. कट द बेल फ्रॉम द इन्स्केप फ्लोट, त्या बोटीनं तिथं कट केलं त्यानं ते. डाऊन संक द बेल विथ गर्गलिंग साऊंड, गर्गलिंग म्हणजे खळखळ खळखळ आवाज करत बेल पाण्यात पडली. द बबल्स रोज, बुडबुडे वर आले. बस्ट अराउंड, आणि पाण्यात बुडाली तो इकडे तिकडे बघायला. कोच सर रॉल, कोच म्हणजे म्हणाला, काय म्हणाला? द नेक्स्ट हू कम्स टू रॉक वोंट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक, आता जो ह्या समुद्रावर येईल, इथं या लाटव म्हणजे इन्स्केप खडकावर येईल, त्याला आता कुणी वाचवू शकत नाहीत. आणि लोक त्याला वोंट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक, आणि ॲबरब्रोथकला आतापर्यंत लोक ते बेल बसवले म्हणून जे ब्लेस करायचे, आशीर्वाद द्यायचे किंवा त्याची वाहवा करायचं, ते आता इथून पुढे कोणी करणार नाही असं तो म्हणतोय. तर एक विध्वंसक कृत्य तो करायला लागलेला आहे. तर पेज नंबर नेक्स्ट 106 आपण उद्याच्या तासाला बघूयात. आपण बरीचशी स्टोरी आतापर्यंत बघितलेली आहे की त्याचं ॲबरब्रोथकचं चांगलं काम, त्यानं बेल बसवली वगैरे, आणि लोकांना कशी त्या खलाशांना त्याचा फायदा वगैरे होत होता, आणि लोक त्याला कसा आशीर्वाद द्यायचे एक चांगल्या कामाबद्दल. पण तेच बरोबर चांगलं काम केलेलं त्याच्या विरुद्ध दुसरा जो होता सर रॉल्फ रोव्हर, त्याने ती बेल कशी पान नंबर 105 वरती कट केली, आणि मग लोक त्याला आशीर्वाद देणार, म्हणजे क्रूर माणूस चांगल्या कामाचा विध्वंस कसा केला, इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. पुढच्या तासाला आपण पुढची पोएम बघूयात. वी विल डिस्कस अबाउट द पेज नंबर 106 फॉर द नेक्स्ट पिरियड. टिल देन, थँक्यू.